खेळाडू ज्याची निवड एक मोठ्या स्पर्धेमध्ये झाली आणि अशा वेळेला आपण जर बघितलं तर आपलं एक अलिबाग क्रिकेट हे खूप पुढे गेलेलं बघतोय. आशुतोष मगाशी म्हटलं की आपलं क्रिकेट हे पुढे जायला पाहिजे आणि हे पुढे कसे जात आहे तर आपल्या अलिबाग तालुक्यातला आणि थल गावातला जो एक चांगला खेळाडू आर्यन खारकरच्या रूपात आपण पाहणार आहोत. सामन्याची सुरुवात होईल तोपर्यंत मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना घेऊन चलतोय आशुतोषच्या साथीने क्रीडांगणावरती. ओव्हर टू आशुतोष. धन्यवाद संजय म्हात्रे सर. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. वेलकम बॅक. सर्व रसिक प्रेक्षकांचं चेंडर बॉईज आयोजित नगराध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत. वळूया मैदानाकडे. सामन्याला सुरुवात करायची आहे जिथे पहिल्या सत्राला सुरुवात होते. या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सलामीची जोडी आपण पाहतो शिवशक्ती लोणारे संघाच्या माध्यमातून, जिथे रोशन आणि श्रेयश ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजच्या मोर्चावरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक केदार साखरकर, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेट खेळलंय. जबरदस्त असा खेळाडू आपण पाहतो. अलिबाग तालुक्यातील एक नामवंत खेळाडूंपैकी एक. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव आली. शिवशक्ती लोणारे विपक्ष आपण पाहतोय जागृती थळ. या दोन संघादरम्यानची लढत मैदानामध्ये चालू आहे. फुलटॉस चेंडू होता परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. जर चेंडू कनेक्ट झाला असता तर नक्की सीमारेषा बाहेर गेला असता, यात तळ मात्र शंका नाहीये. परंतु इथे चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. कोणतीही धाव मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 1 पर्यंत. यावेळच्या चेंडूवरती रोशन ब्रँडेड फटका. आसमान दाखवलंय गोलंदाज केदार साखरकर याला. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. सुंदर फटका आपण पाहतोय. यावेळी रोशनच्या बॅट मधून आलेला एक नेत्रदीपक फटका. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय अतिशय दर्जेदार असा फटका पाहायला मिळाला, जिथे रोशनच्या बॅट मधून मागील सामन्याचा विचार केला तर नक्की सुरुवातीला तो थोडासा अडखळत होता, परंतु तदनंतर त्याची फलंदाजी एक चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. या धावा खूप महत्त्वाच्या आहेत लोणारे संघासाठी. हा चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 8 धावा धावफलकावरती लागतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला या पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळत होता, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. बराचसा बाहेर वळतोय चेंडू. गोलंदाजाचा जर विचार केला तर नक्कीच गोलंदाज अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, अर्थात शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच डिक्लेअर परिसरामध्ये एक धाव येते. धावफलकावरती मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 10 धावा. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज केदार साखरकर, कारण का बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळले, अनुभव आहे आणि तो अनुभव शेअर करत असताना या सामन्यामध्ये जिथे नक्कीच पूर्णपणे शिवशक्ती लोणारे संघ आतापर्यंत वरचढ पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. लाईन अँड लेंथवर कुठेतरी बिघडतोय गोलंदाज केदार साखरकर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी होणं गरजेचं आहे ना. जागृती थळ संघाने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ करत आपण पाहतोय फैजी अलिबाग संघाला पराभूत केलं होतं. सुंदर फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. एवढी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. चांगली फटकेबाजी आपण पाहतो रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळते या सामन्यामध्ये.
4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघांची धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 15 धावा धावफलकावरती येत आहेत. जिथे 5 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. हा देखील चेंडू आपण पाहतोय स्वेर आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती पुन्हा एकदा एक धाव येईल. रोशनच्या बॅटमधून एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. रोशन मात्र आज अतिशय दर्जेदार असा खेळ करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात बिनबाद 22 धावा. पूर्णपणे खरपूर समाचार घेतला जातोय गोलंदाजाचा. तो अर्थात रोशनच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार आपण पाहतोय. नक्कीच धावफलकावरती लागले. रोशन पांडे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने इथे पंकज जाधव आमच्यापर्यंत कळतात की रोशन पांडेला इथे नक्कीच एक चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. उड्या मैदानाकडे पुन्हा एकदा जिथे आपण पाहतो कोणत्याच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रथम येतोय. प्रथमचा पहिला चेंडू आपण पाहतोय झेलची संधी होती परंतु यावेळी चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. सुंदर फटका आपण पाहतो. यावेळी आपण पाहतोय सुयशच्या बॅटमधून येतोय हा एक नेत्रदीपक फटका. एक चांगली सुरुवात आपण पाहतो. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावांची लयलूट पाहायला मिळते आणि या धावा खूप महत्त्वाच्या आहेत कारण का अपोजिट संघ जागृती थळ संघ सुद्धा तितकाच भक्कम आहे. खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतो. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब पाहायला मिळालं. जिथे एक धाव होती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागतात. जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रथमने नक्कीच एक चौकार पहिल्या चेंडूवरती आला परंतु तदनंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू आपण पाहतोय परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. बराचसा बाहेर वळतोय चेंडू. अतिरिक्त स्वरूपाने पुन्हा एकदा आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा धावफलकावरती येतात. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जरूर कमबॅक करावं लागेल तो अर्थात जागृती थळ संघाला. प्रथमचा पुढचा चेंडू आपण पाहतोय राईट मोर विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपण पाहतो रोशनच्या बॅटमधून एक मोठा फटका परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा काऊ कॉर्नरच्या दिशेने परंतु आपण पाहतोय जरूर इथे पंच इशारा कळवतात आमच्यापर्यंत. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. एफर्ट्सला नक्कीच दाद द्यावी लागेल कारण का ज्या पद्धतीने आपण पाहतोय अतिशय दर्जेदार असा खेळ रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 32 धावा धावफलकावरती लागतात. जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय दर्जेदार असा खेळ रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर शिवशक्ती लोणारे संघ हा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकासा चेंडून बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये परंतु इथे अतिरिक्त स्वरूपाने सुद्धा एक धाव येते कारण का आपण पाहिलं तर चेंडू डिक्लेअर परिसरामध्ये गेलाय. मिळणार 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 पर्यंत पोहोचते. पूर्णपणे आपण पाहतोय एक चांगली फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते शिवशक्ती लोणारे संघाच्या बाजूने. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरती पाहायला मिळतोय परंतु यष्टिरक्षकांना चुकी होते. जिथे घोषित क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू जातोय त्यामुळे मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती सुद्धा आणि एका धावेच्या नंतर आपण पाहतोय धावफलकावरती 35 धावा लागतात. शेवटचा चेंडू या षटकामधील आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय हा चेंडू वाईट घोषित करतात पंच. अतिरिक्त स्वरूपामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलकावरती एक धाव नोंदली जाते. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 स्क्वेअर फेकले गेलेत.
यावेळच्या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलं गोलंदाजाला, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. षटक क्रमांक आपण पाहतो इथे दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 42 धावा. एक दर्जेदार असा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना रोशन आणि सुयश ही जोडी आपण पाहतो शिवशक्ती लोणारे संघाच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाचा खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थात येणारी 2 षटकं, या 2 षटकांमध्ये कमबॅक करावं लागेल जागृती थळ संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती ऋतुराज येतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या ट्रॅक वरती. या ऋतुराजला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल. हे षटक खूप महत्वाचं आहे. मोठा फटका आपण पाहतोय, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय रोशनच्या माध्यमातून, परंतु यावेळी चेंडूनी बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय चेंडू एक्झिक्यूट केला जातोय गोलंदाज ऋतुराजच्या माध्यमातून. आणि या पद्धतीची गोलंदाजी खूप महत्वाची आहे. जर धावांपासून रोखायचं असेल शिवशक्ती लोणारे संघाला तर या पद्धतीची गोलंदाजी करणंच आहे ते अर्थात जागृती थळ संघाला. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय राईट मुहूर्त विकेटचा मारा, खोलवर टाकलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण केदार साखरकर यांच्या माध्यमातून. एक धाव तर नक्कीच पूर्ण करणार या चेंडूवरती, परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज ऋतुराजचं ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. आणि ही गोलंदाजी खूप महत्वाची आहे. कमीत कमी धावांपासून रोखायचं आहे ते अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. हा चेंडू देखील आपण पाहतोय अतिशय वेगवान चेंडू, पूर्णपणे बीट होतो या चेंडूवरती फलंदाज सुयश. कोणती धाव मात्र येत नाहीये. ऋतुराजचं जरूर कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये आणि केवळ 1 धाव खर्च केले या गोलंदाजाने. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळलेला फटका कॉर्नरच्या दिशेने जरूर क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. एकच धाव येते या चेंडूवरती सुद्धा आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 44 धावा. रोशनच्या बॅटमधून पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपलं मैदान आखूड आहे. क्रीडाभवनचं हे मैदान आपण पाहिलं तर नक्कीच एक ऐतिहासिक मैदान आहे जिथे मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. नुकतीच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली या मैदानावरती. एक दर्जेदार असा खेळ झाला जिथे डिक्लेअर स्वरूपामध्ये आपण पाहतो 1 धाव येते या चेंडूवरती. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, परंतु कौतुक करावं लागेल ऋतुराजचं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. यावेळच्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चूक होत नाहीये आणि फलंदाज रोशन बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघाला. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अक्षय नाईक, त्याचप्रमाणे निलेश मलबारी यांचं देखील इथे आगमन झाले. या 2 मान्यवरांना विनंती असेल की आमच्या पॅन्डॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय VCN कुरुळ विपक्ष अल अजीज अलिबाग. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. VCN कुरुळ संघाचा कर्णधार आणि अल अजीज अलिबाग संघाचा कर्णधार दोघांना देखील विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय 3 षटकं समाप्त झालीत आणि जिथे आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या अर्थात 1 बाद 45 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचं षटक येणं बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. त्यामुळे आपण पाहिलं तर आतापर्यंत संजय सर आपण पाहिलं ना तर भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात शिवशक्ती लोणारे संघ. ज्या पद्धतीने सुरुवातीपासून फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज ऋतुराजचं ज्या पद्धतीने त्याने शतक हाताळलं. केवळ आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये
3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाच्या खेळाडूला त्याने तंबू सुद्धा पाठवलं. नवीन गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटक घेऊन या पहिल्या सत्राचं हर्षल येतोय. हर्षलला सुद्धा नक्कीच एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने ऋतुराजने गोलंदाजी हाताळली त्याच पद्धतीने गोलंदाज हर्षलला कामगिरी करावी लागेल. कारण का नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये मंदार म्हात्रे आपण पाहतोय, ज्याने मागील सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली होती. पहिला चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतो ऑफस्टिकच्या, त्यामुळे पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने नक्कीच धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचणार ती अर्थात 46 पर्यंत. मोठा फटका यावेळेच्या चेंडूवरती नक्कीच आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुंदर फटका आपण पाहतोय. डीप बॅकवर्डच्या दिशेने आपण आलेला फटका, एक नेत्रदीपक फटका. नक्कीच ही बाउंड्री आपण पाहिली तर ऑफसाईडच्या दिशेची ही नक्कीच खूप जवळ आपण पाहतोय आणि त्या पद्धतीने नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना फलंदाज सुयश या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 52 धावा. चांगला चेंडू आपण पाहतो. याही वेळेला चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. सुंदर फटका आपण पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, जिथे हर्षल वरती इथे मात्र हल्ला बोल केला जातोय फलंदाज सुयशच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण पाहतो 2 चेंडू फेकले गेले या षटकामध्ये आणि 11 धावा खर्च केल्या हर्षलने. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु सुयशच्या बॅट मधून नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुयश ऑन द फायर. अक्षरशः मैदानामध्ये आपण पाहतोय धावांचा पाऊस पडला जातोय. ज्या षटकांमध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच फलंदाज हवी ठरत असतो त्या षटकांमध्ये सुयशच्या बॅट मधून धावा येत आहेत. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे आणि अंतिम षटक चालू असताना आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्यात तब्बल 62 धावा. यावेळचा चेंडू आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, जिथे डिक्लेअर परिसरामध्ये नक्कीच एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 63 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुयश ऑन द फायर. यावेळी सरळ बॅटने खेळला फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, सुयश ब्रँडेड फटका, षटकार. मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजांची पिटाई पाहायला मिळते. ज्या पद्धतीने शिवशक्ती लोणारे संघ आज नक्कीच पूर्णपणे प्रत्येक फलंदाज शिवशक्ती लोणारे संघाचे धावा करतायत. मग पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मंदारने धावा केल्या आणि या सामन्यामध्ये सुयश सुद्धा चांगली. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत नेत्रदीपक, फॅब्युलस, षटकार. सुंदररित्या आपण पाहतोय फलंदाजी पाहायला मिळाली शिवशक्ती लोणारे संघाच्या बाजूने, जिथे आपण पाहिलं तर मंदारला एकही चेंडूचा खेळ खेळायला मिळाला नाहीये. परंतु देखील आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 1 बाद 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष असेल ते अर्थात जागृती थळ संघासमोर. बघूया या 76 धावांचा पाठलाग करत असताना जागृती थळ संघ कशा पद्धतीने कामगिरी करणार. सामना रोमहर्षक होणार यात तेळ मात्र शंका नाही आहे, कारण का जागृती थळ संघामध्ये सुद्धा बॅटिंग अटॅक आपण पाहिला तर भक्कम आहे. त्यामुळे नक्कीच सामना एक रोमहर्षक अतितडीचा पाहायला मिळेल यात तेळ मात्र शंका नाही आहे. परंतु वळूया आपण नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकडे, जिथे यानंतर होणारा सामना आपण पाहतोय VCN कुरुळ विपक्ष अल अजीज अलिबाग. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. VCN कुरुळ संघ आणि अल अजीज अलिबाग संघ दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चेंडरे बॉईज आयोजित आपण पाहतोय प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक
2025च्या माध्यमातून या क्रीडा भवनवरती एक अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा चालू आहे, जिथे आपण पाहिलं तर सुंदर असं आयोजन पाहायला मिळालं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच dreamscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केली जाते. लवेश घरत आणि कंपनी अतिशय चांगल्या दर्जाचं काम पाहत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि पंच आपण पाहिलं तर पुरुषोत्तम भगत सर मॅन फ्रॉम थेरोंडा, शैलेश महाडिक सर मॅन फ्रॉम अलिबाग आणि तदनंतर मोहम्मद बकवाल मॅन फ्रॉम महालुंगे मुरुड. नक्कीच अतिशय चांगले पंच लाभलेत. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो आम्हाला जॉईन झालेले समालोचक धोकोडेतील अर्थात संजयजी म्हात्रे सर आमचे गुरुवर्य यांच्याकडे नक्कीच जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. तत्पूर्वी आपण जाऊया VCN कुरुळ आणि अल अजीज अलिबाग संघाच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघांच्या संघनायक विनंती असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर VCN कुरुळ संघ आणि अल अजीज अलिबाग संघ आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. अल अजीज अलिबाग संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे, तरी VCN कुरुळ संघ आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. VCN कुरुळ संघ चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. तर नक्कीच आपण ओळीया मैदानाकडे जिथे चालू असलेला सामना शिवशक्ती लोणारे विपक्ष जागृती थळ या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. तत्पूर्वी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय आमचे गुरुवर्य अर्थात संजय म्हात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू संजय म्हात्रे सर. धन्यवाद आशुतोष. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या 62 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 61 धावा आणि तिसऱ्या मॅचमध्ये आतापर्यंत आपण 75 धावा या तिसऱ्या मॅचमध्ये झालेल्या आहेत. दुसऱ्या फेरीचा मॅच पुनश्च एकदा मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्याला समालोचन ऐकवण्याचा प्रयत्न करतोय. गेंदबाज के रूप में पहला ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच हुई थी. गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई. हालांकि स्ट्राइक एंड के ऊपर सुशांत कामले विस्फोटक बल्लेबाज है, उन्होंने गेंद को छोड़ा था, लेफ्ट किया था और सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई. एक स्लिप के साथ ये दूसरी गेंद अच्छी तेज तर्रार गेंद थी. लेग बाइज के रूप में एक रन मिलता हुआ. अंपायर जिन्होंने सन्माननीय अक्षयजी नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. VCN कुरुल विरुद्ध अल अजीज अलिबाग हा पुढील सामना पहिल्या फेरीचा आहे आणि नाणेफेकीचा कॉल झालाय. टॉस जिंकलाय कोण? VCN कुरुल अल अजीज अलिबाग. धन्यवाद. अल अजीज अलिबाग संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. सामना संपल्यानंतर लगेच निर्णय घ्यायचा आहे आणि आपण मैदानात यायचं आहे. तो गेंदबाज अगली गेंद लेकर गेंद को सीधे खेल दिया. बैक टू द बॉलर. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देता हुआ ये शानदार छक्का सुशांत कामले के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से शानदार तरीके से छक्का जड़ दिया. 6 रन के साथ स्कोर छलांग लेता हुआ 7 रन के ऊपर. ये अच्छी गेंद वापसी करते हुए इस गेंद के ऊपर शॉट ऑफ लेन थोड़ी नीचे रही गेंद. अंदाज गलत होता हुआ सुशांत का. सुशांत को लग रहा था गेंद ऊपर आएगी मगर गेंद नीचे रही. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अभी भी रुका हुआ स्कोर 7 के ऊपर. अगली गेंद इस बार गेंद ऑफ स्टंप के बाहर से तेज तर्रार गोली की रफ्तार से निकलते हुए विकेट कीपर मंदार मात्रे ने गेंद को फील्ड किया. पहले ओवर की समाप्ति हुई. हालांकि 30 गज के दायरे में ओवर था, पाबंदी में ओवर था और उस ओवर में सिर्फ 7 रन खर्च किए. गेंदबाज जो देख रहे हैं मनीष ने काफ़ी बढ़िया गेंदबाजी उन्होंने की. 7 रन खर्च करके यहाँ से कोई विकेट नहीं मगर सुशांत और शाही जो 2 बल्लेबाज मौजूद होते हुए सलामी के रूप में. मगर लक्ष्य है काफ़ी लंबा. 76 रनों की ज़रूरत है हर एक ओवर में. मैच को जीतने के लिए चाहिए काफ़ी सारा रिक्वायर जो रन रेट चाहिए.
76 रनों की जरूरत, 4 ओवर में रन बनाने हैं। 19 का रिक्वायर रन रेट चाहिए। देखिए हर एक ओवर में 3 छक्के अगर आते हैं तो मैच की तरफ जा पहुंचेंगे, मगर इस ओवर के बाद जो रिक्वायर रन रेट है वो काफ़ी बढ़ता हुआ, क्योंकि 7 रन बन चुके हैं और यहाँ से रन रेट काफ़ी बढ़ जाएगा। ये गेंद बिंदी आती हुई 23 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे इस ओवर में। हालांकि देखा जाए तो ये दूसरी गेंद के ऊपर 1 रन आता हुआ, 1 रन के साथ कुल मिलाकर 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर 8 गेंदें फेंक चुके हैं अब तक, और सिर्फ एक रन से 8 रन बनते हुए एक छक्का जरूर आया, मगर काफी सारे गेंद डॉट निकाली, बिंदी गेंदें काफी सारे आई और उन्हीं के कारण अब तक 8 गेंद के ऊपर 8 रन आते हुए। इस बार उठाकर खेल दिया, मगर गेंद हवा में, लॉन्ग ऑन के हाथों में, और उसी के साथ सुशांत कामले बैक टू द पैविलियन। बिग विकेट, बड़ा विकेट यहाँ पे गेंदबाज सुयश ने दिया अपने टीम के लिए। हालांकि पहले टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का यहाँ पे सोचा था मंदार मात्रे ने, और उसी के कारण 75 रन बनाए पहले बल्लेबाजी करते हुए, और उनके बाद में यहाँ से 1 विकेट वापिस जाता हुआ। सुशांत के ऊपर काफ़ी भरोसा था, मगर सुशांत ने भी काफ़ी निराशा की। एक हालांकि छक्का जरूर खेला, मगर जल्दी वापिस पैवेलियन में जाते हुए सुशांत कामले, जबकि सिर्फ स्कोर जो है 8 रन के ऊपर पहला विकेट गिरता हुआ सुशांत के रूप में नए बल्लेबाज मौजूद होते हुए। ओम साकरकर, जबकि 1 डाउन के लिए आते हुए राइट हैंड बल्लेबाज है, उनके सामने गेंदबाज सुयश अपना अगला गेंद लेकर। शॉर्ट पिच गेंद थी, बढ़िया गेंद नीचे रही, इस सीमेंट विकेट के ऊपर बढ़िया गेंदबाजी, तेज तर्रार गोली की रफ्तार से। अगर यहाँ पे देखा जाए तो अब तक का ये तीसरा मैच, जो गेंद नीचे रही उसके ऊपर बड़ा शॉट नहीं आया। बिंदी गेंद ज़्यादातर जो नीचे रही वही गेंद यहाँ से आती हुई, मगर अगर यहाँ से ओवर पिच गेंद मिलती है तो इसका हालत ये बनती है सीधे मिड विकेट के बाहर शानदार तरीके से छक्का जड़ दिया। ओवर पिच गेंद थी और ओवर पिच गेंद के ऊपर शानदार तरीके से छक्का जड़ दिया। जो पहला गेंद था वो थोड़ा पीछे किया था, गोल्डन स्पॉट के पीछे था, मगर ओवर पिच देने के बावजूद यहाँ से छक्का जड़ दिया साकरकर ने। हालांकि ओम साकरकर जो बल्लेबाजी कर रहा है 6 रन के साथ 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर। दूसरा ओवर शुरू है, दूसरे ओवर की कुछ गेंदें इस ओवर में देखी जाए तो आखिरी गेंद है। 11 गेंद के ऊपर 14 रन सिर्फ बनते हुए जागृति थल के। एक बार फिर अगली गेंद, इस बार ओवर पिच और सीधे बैक टू बैक मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से, और एक लंबा हाई एंड हैंडसम छक्का। लगातार दूसरा छक्का आने के बावजूद स्कोर छलांग लेता हुआ जहां पहुंचा है अब तक 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 10 के औसत से यहाँ पे बन रहे रन, मगर चाहिए थी 19 की। उसके बाद में एक ओवर के बाद 23 के औसत चाहिए थे, मगर वो औसत यहाँ से अब बढ़ती हुई। हालांकि 20 रन होने के बावजूद अब जीतने के लिए चाहिए रन 12 गेंदे और 56 रनों की जरूरत, 56 रनों की जरूरत है। यानी कि अब जो रिक्वायर रन रेट चाहिए वो 27 के ऊपर, यानी कि 28, हर एक ओवर में 28 रन बनाने हैं। यानी कि हर एक ओवर में देखा जाए तो 4 छक्के जरूर आनी चाहिए। 4 छक्के अगर आते तो मैच जीत पाएगी ये जागृति थल। मगर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नए गेंदबाज राज पाटिल अपना निजी पहला और टीम के ओर से तीसरा ओवर लेके पहली गेंद के ऊपर आहा लाजवाब 1 हैंडेड कैच मिड विकेट के तरफ मनीष ने ये कैच लपकाया। बढ़िया, तारीफ पे काबिल, जितनी तारीफ करो उतनी कम। लाजवाब कैच।
छलांग लगाकर वो गेंद पकड़ ली और ये विकेट नंबर दूसरा गिरता हुआ, दूसरे विकेट का पतन होता हुआ। 2 विकेट के बाद कुल मिलाकर स्कोर है अभी भी रुका हुआ 20 के ऊपर, जबकि जीतने के लिए अब 11 गेंदे और 56 रनों की जरूरत है। औसत जो बढ़ती हुई, हर एक गेंद के ऊपर औसत बढ़ती हुई 28 रन हर एक ओवर में चाहिए, मगर एक गेंद बिंदी जाने के बाद जो रिक्वायर रन रेट है वो बढ़ता हुआ। हालांकि करंट रन रेट देखा जाए तो 10 है, मगर रिक्वायर रन रेट जो चाहिए वो 28 के ऊपर है। नए बल्लेबाज 30 का रन रेट चाहिए अभी भी। इस बार गेंद को आड़े बल्ले से मोड़ दिया कारपेट द्वारा, जहां पे डीप मिड विकेट से फील्डर फील्डिंग करते, तब तक यहां से एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को। 1 रन के साथ ये स्कोर बढ़ता हुआ जाएगा। आगे निकलता हुआ अगली गेंद, एक बार फिर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे हवा में खेल दिया कवर के ऊपर। 30 गज के दायरे में फील्डर ने गेंद को पकड़ा और ये तीसरे विकेट का पतन होता हुआ। लगातार विकेट गिर रही है। अब मुकाबला पूरी तरह से झुकता हुआ शिव शक्ति लोनारे की तरफ, जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ से एक बड़ा लक्ष्य हासिल किया था। 75 रन बनाए थे और उन्हीं के कारण यहाँ से पीछा करते हुए रन जो जागृति थल की पूरी टीम बिखरती हुई 3 विकेट गिरे हैं और कुल मिलाकर 21 रन सिर्फ स्कोरबोर्ड के ऊपर है। 55 रनों की जरूरत है। हालांकि गेंदें अब शेष रह चुकी है 9 गेंदें, यानी कि अब लक्ष्य पूरा हो नहीं सकता, तो पूरी तरह से बिखरती हुई ये पारी जागृति थल की। हालांकि ये तीसरा मैच चेस नहीं हो सकता, ये मालूम पड़ रहा है यहाँ से। अच्छी गेंद, शॉर्ट ऑफ लेन, स्विंग बढ़िया मिलता हुआ। इस गेंद के ऊपर आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद सीधे मंदार जो विकेट कीपर के रूप में उन्होंने फील्ड की वापस गेंदबाज की तरफ। एक बार फिर अगली गेंद लेकर गेंदबाज राज, इस बार हवा में खेली, काफी देर तक हवा में। फील्डर गेंद के ऊपर पहुंचना चाहते थे, मगर गेंद नीचे गिरी। यहाँ से दूसरा रन जरूर मिलेगा, मगर जो लक्ष्य नहीं हासिल कर सकते। 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर कुल मिलाकर जा पहुंचा है 23 के ऊपर। 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार सीधे हाथों में दूसरा कैच इस मैच में मिड विकेट की तरफ मनीष ने वहां पे लिया और यहां से और एक बल्लेबाज जागृति थल के वापिस पैवेलियन में। तीसरे ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर के बाद यहां से विकेट गिरे हैं अब तक 4 विकेट के बाद 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आखिरी ओवर इस मैच में एक तरफा मैच, पहले मैच की तरह मंदार मात्रे आखिरी ओवर के लिए आए हैं, जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच ये किताब हासिल किया था। वही मंदार मात्रे गेंदबाजी के मोर्चे के ऊपर टॉस जीतकर जो निर्णय लिया वो सक्सेस साबित होता हुआ, क्योंकि पहले देखा था 2 मैच चेस नहीं हुए, उन्हीं के कारण जो पहले बल्लेबाजी करने का निर्णय अच्छी तरह से साबित सक्सेस होता हुआ। 1 रन जरूर मिलेगा, मगर 1 रन के साथ स्कोर कुल मिलाकर 24 रन के ऊपर। 4 विकेट के बाद 5 गेंद का आखिरी खेल यहाँ से होगा। लेग स्टंप के ऊपर गेंद थी, लेग ब्रेक किया था गेंद को, पैरे के ऊपर गेंद गिरी, मगर विकेट कीपर और जो स्लिप में खड़े फील्डर उन्होंने अपील जरूर किया था, मगर मंदार को मालूम था लेग स्टंप के ऊपर पिच की थी। ये थोड़ी सी मिडल स्टंप के ऊपर गेंद थी, लेग 22 के रूप में 1 रन बल्ले के ऊपर से 1 रन आता हुआ। अंपायर पुरुषोत्तम भगत ने यहाँ से कहा और 1 रन से स्कोर आगे बढ़ेगा, मगर अब पूरी तरह से मैच पकड़ में आ चुका है। जीत से हासिल करनी है। आखिरी ओवर की कुछ गेंदें मंदार के, अब तक 4 गेंदें फेंक चुके हैं, यानी कि 2 गेंद सिर्फ इस मैच में। एक तरफा मैच
पूरी तरह से नेस्त नाबूद कर दिया। इस मैच में जागृति थल को मंदार मात्रे की बल्लेबाजी और उनके साथी बल्लेबाज ने बढ़िया प्रदर्शन करते हुए ये बड़ा लक्ष्य लगने के बावजूद ये मैच जीत लिया शिवशक्ती लोणारे ने। वेल डन शिवशक्ती लोणारे, आपलं खूप खूप अभिनंदन। या मॅच मध्ये आपण एक मोठा विजय, खूप मोठ्या धावसंख्येने हा विजय आपण प्राप्त केला, त्याबद्दल आपलं अभिनंदन। आणि जागृती थल संघाला पुढील स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया। क्रीडा भवनच्या या क्रीडांगणावरती या नगराध्यक्ष चषकामध्ये आपण बघितला तर दुसरा सामना